श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे चैत्र नवरात्रीचा 5वा दिवस, म्हणजेच चैत्र पंचमी आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे, म्हणून तिची कृपा प्राप्त व्हावी. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये पंचमी तिथी, अष्टमी तिथी, नवमी तिथीला कुंकुमार्चन केलं जातं. तर उद्या कुठल्या सेवा करायच्या आहे, कुलदेवीची प्रसन्न करून घेण्यासाठी कुठला उपाय करायचा आहे, तो मी सांगणार आहे. तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नवरात्र सुरू असतं. तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी या दिवशी विधीपूर्वक साजरी केली जाते. या दिवशी रात्रीच्या वेळी देवीचा पूजा करून व्रतात दही भाताचं नैवेद्य दिला जातो. त्याचप्रमाणे व्रत करणाऱ्यांनी खाल्ला देखील जातो. आधीही सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्रामध्ये पंचमी तिथी, अष्टमी तिथी व नवमी तिथीला देखील देवीचं कुंकुमार्चन करण्याची अगदी जुनी पद्धत आहे. त्याचप्रमाणे देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. तिची ती आवडती सेवा नवरात्र ही सेवा नक्की करावी. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. त्याचबरोबर हिला रामाची नवरात्र असं देखील म्हटलं जातं. श्रीरामाच्या पूजेबरोबरच देवीची पूजा देखील केली जाते. 13 एप्रिलला आहे चैत्र पंचमी. या सेवेचा एक भाग म्हणून कुंकुमार्चन सेवा कशी करावी, त्याचबरोबर कुलदेवीला प्रसन्न करणारा कुठला उपाय तो करायचा आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. चैत्र नवरात्रात सुरू झालेला आहे. या काळात आपल्या कुलदेवीचे घरात कुंकुमार्चन नक्की करावं. त्याने कुलदेवीचे घरात जागृत वास्तव्य राहतं. कुलदेवीची कृपा राहते. आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती देवी पूर्ण करते. तर सर्वात आधी कुंकुमार्चन म्हणजे काय? देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे असं म्हणतात. नामजपामध्ये आपण देवीचा मंत्र, श्रीसूक्त किंवा नवार्णव मंत्र हे देखील म्हणावं. हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळून जाईल. कुंकुमार्चन कधी करावं तर बघा, अष्टमीला, चतुर्दशीला, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, तसेच गुरुपुष्यामृत योग, मंगळवार, त्याचप्रमाणे शुक्रवार, त्याचप्रमाणे उद्या आहे चैत्र पंचमी. या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन नक्की करावं. चैत्र नवरात्रात किंवा अश्विन नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं. असं केल्याने खूप पुण्यकारक व शुभ फलदायी ठरतं. कुंकुमार्चन करताना विशेष काळजी घ्यायची आहे. तर ती कोणती? तर बघा, कुंकुमार्चन करताना तुमच्याकडची देवीचा जो काही टाक आहे तो घ्यायचा आहे. तो टाक स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे. तो एका ताम्हणात ठेवायचा आहे. कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र अथवा तिचं प्रतिमात्मक एखादी वस्तू जशी की सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट हे देखील ताम्हणात घ्यायचं आहे. त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वाहायचा आहे किंवा कुंकवाने देवीला अभिषेक करायचा आहे. हे कुंकू कोरडे असावे. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे हे कुंकू हळदीपासून बनवलेले असावे. कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणून देवीच्या टाकाला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते व नंतर हे कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. म्हणून देवीची पूजा ही कुंकवानेच करतात.
तसेच देवीला कुंकू वाहून समृद्धी, कल्याण व त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील आशीर्वाद घेऊ शकतो. त्याचप्रमाणे देवी स्त्री शक्तीशी संबंधित आहे. त्यानंतर देवीचा टाक आहे तो बाजूला काढून पुन्हा देवघरात देवीचा टाक स्वच्छ करून ठेवायचा आहे व जे काही कुंकू आहे ते एखाद्या डबीत ठेवायचे आहे. याने लक्ष्मीची प्राप्ती होते. त्याचबरोबर कार्यसिद्धीसाठी याची मदत होते. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर कुंकू जरूर लावावं. याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो व आपले काम होण्यास मदत होते. तसेच रोज देखील लावावं. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाने चैत्र नवरात्रात, उद्या आहे चैत्र पंचमी, या दिवशी आपल्या घरातील देवीच्या टाकावर कुंकुमार्चन नक्की करावं व देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. हा दिवस व ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे. सौभाग्यशाली देखील मानली जाते. लक्ष्मी पंचमी व्रत केल्यानं माता लक्ष्मी तुमची जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण करते. त्याचप्रमाणे प्रत्येकजण धनसंपदा व समृद्धी प्राप्तीसाठी महालक्ष्मी, श्रीलक्ष्मी पंचमी व्रत आणि पूजाविधी करत असतात. कारण या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. शिवाय आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतात. म्हणून श्रीपंचमी तिथीला देवीची अनेक मंत्र सेवा करतात. आणि जसं की कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी सूक्त असे देखील पठण नक्कीच करावं. तुम्ही देखील अशा प्रकारे व्रत किंवा सेवा करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.